So in this way, we can say that the heat absorbed in a total process A, heat absorbed, which is cannot completely converted into the work done in the process B. प्रोसेस बी मध्ये आपण असं लक्षात येते की जेवढी हीट इथे ऍब्सॉर्ब केली तेवढी पूर्ण कन्वर्ट झाली नाही ती वर्क डन मध्ये. सो सम अमाउंट ऑफ हीट इट इज रेस्ट और इट इज अनअवेलेबल टू द वर्क, and that unavailable energy or heat it is called as entropy. त्याला आपण काय म्हणतोय? एंट्रॉपी. त्याला आपण काय म्हणतोय? एंट्रॉपी. and that heat is unavailable energy which is present in your the heat engine. तुमच्या heat engine मध्ये ती present असते. So it means that when the heat is absorbed by the gas, then kinetic energy of the gas molecules will be increased, right? And the gas molecules that move faster, त्याची जर kinetic energy असेल तर ते फास्ट मूव्हिंग होईल. सो इफ इट इज मूव्ह, ते जर मूव्ह होत असेल तर ते एकमेकांवरती कोलाइड्स करणार, वॉल ऑफ कंटेनरवर कोलाइड्स करणार. तर याचा अर्थ असा होईल की द फेस ऑफ पिस्टन देअर बाय पुशिंग द पिस्टन्स. सो only third type of collisions brings the expansion of a gas. Then the first and second type of collisions are not effective. म्हणजे जर तुम्ही गॅसचा मॉलिक्यूल गॅसवर हे होत असेल किंवा गॅसचा मॉलिक्यूल वॉल ऑफ कंटेनरवर जर कोलाइड होत असेल तर ती तिथे कुठल्याही पद्धतीचं काय होणार नाहीये, दिस इफेक्टिव्ह कोलिजन होणार नाहीये. सो दिस expansions of the gas, it must be third type of the collision is must be there. So thus the some collisions, आता हे जे रॅन्डमली फिरतायत तिथे गॅसचे मॉलिक्युल्स हे एकतर एकमेकांवरती आदळतील किंवा ह्या वॉल ऑफ कंटेनरवर आदळतील, त्यामुळे याचं जे एक्सपान्शन होते ते पॉसिबल नाहीये. सो द सम कोलिजन्स अँड हेन्स सम फ्रॅक्शन्स ऑफ हीट इज नॉट युटिलाइज फॉर द एक्सपान्शन ऑफ द गॅस. आता जी हीट ऍब्सॉर्ब केली ती हीट यूज केलेली नाहीये फॉर द एक्सपान्शन ऑफ द गॅस. Therefore, the work is done. Therefore, the work is done due to the expansion of a gas is not exactly the equivalent amount of heat is absorbed. जेवढी अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब केली तेवढा अमाउंट ऑफ वर्क डन इथे झालेला नाहीये. सम हीट गोज वेस्ट. काही जी हीट आहे ती वेस्ट झाली. सम ऑफ द हीट इज गोज वेस्ट. काही हीट इट is goes on west. So due to this, the waste heat only due to the random motion of the gas molecules. आता हे कशामुळे वेस्ट होते ही हीट? तर रॅन्डम मोशन्स. दिस इज द रॅन्डम मोशन्स. हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, हा इकडे. सो दिस इज नॉट इफेक्टिव्ह कोलिजन्स. सो इफ इट इज नॉट effective collisions, so this is the random motions and therefore the some heat is waste. Some heat is waste. काही हीट आहे इथे वेस्ट होते आणि म्हणून टोटल वर्क डन Q is not equals to W. Q is not equals to W. So thus the randomness can be correct correlated with the unavailable energy. ही जी रॅन्डमनेस असेल तर हे कशाशी रिलेटेड असेल? This is related with the randomness with the unavailable energy. So it means that आपण असं म्हणू शकतोय की randomness is equals to unavailable energy. Unavailable energy that is heat. And we can say that the entropy so can be measured the randomness of a molecular system. म्हणजेच आपण काय म्हणतोय की एंट्रॉपी काय मेजर करते? एंट्रॉपी कॅन बी मेजर द रॅन्डमनेस और अनअवेलेबल एनर्जी ऑफ द मॉलिक्युलर सिस्टीम. एखाद्या गॅसचं रॅन्डमनेस मेजर करायचं असेल तर आपल्याला ते काय मेजर करायला पाहिजे? अनअवेलेबल एनर्जी. आणि हे काय सांगते आपल्याला? एंट्रॉपी ऑफ द मॉलिक्युलर सिस्टीम. एंट्रॉपी ऑफ द मॉलिक्युलर सिस्टीम. आता तुमच्या लक्षात आलंय की एक्झॅक्टली एंट्रॉपी कशाला म्हणायचं आहे? एंट्रॉपी इज नथिंग बट द रॅन्डमनेस ऑफ द मॉलिक्युलर सिस्टीम ऑर अनअवेलेबल एनर्जी which is present in a heat engine and which is not able to do the some work, and therefore Q is not equals to W. Therefore Q is not equals to W.
So this is the summary of entropy, and which is measure the unavailable part of energy and which is not able to do the work, or we can say that the order and disorder of the system. सिस्टीमची ऑर्डर किंवा डिसऑर्डरनेस सुद्धा आपण याच्यावरून काय करू शकतोय, मेजर करू शकतोय. सो दिस इज द पार्ट विच इज कॉल्ड ॲज द entropy. This is the part which is called as the entropy part. Now this entropy can be defined as the thermal property. It is entropy, it is the thermal property of the substance which remains constant during an adiabatic change. कशाला म्हणायचं एंट्रॉपी? आपण एंट्रॉपी इट इज मीन बाय द रॅन्डमनेस और अनअवेलेबल पार्ट ऑफ द एनर्जी which is not able to do the work, or we can say the definitions of the entropy, it is the thermal property. Entropy, it is a thermal property of the substance which remains constant during an adiabatic change. जेव्हा adiabatic change होते तेव्हा entropy ही constant राहते. So it is mathematically defined as, आता आपल्याला मॅथमॅटिकली कसं डिफाईन करता येईल? द रेशिओ ऑफ हीट चेंज टू द टेम्परेचर ऍट विच हीट चेंज ऑकर. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतोय की अकॉर्डिंग टू द क्लासियस दिस एंट्रॉपी can be defined as the ratio of heat, कशाचा रेशो? हीट चेंज म्हणजे डेल्टा क्यू टू द टेम्परेचर याचा जो रेशिओ असेल त्याला आपण काय म्हणतोय? एंट्रॉपी. सो मॅथमॅटिकली इट कॅन बी द सिम्पली ds, this is the entropy change, the dq upon is reversible upon t. So this is the mathematical expressions of your entropy. This is a mathematical expressions of your entropy. Entropy ला आपण असं सुद्धा काय करू शकतोय? डिफाइन करू शकतोय. और entropy is equals to unavailable energy ज्याला आपण रॅन्डमनेस म्हणतोय, divided by temperature. This is divided by temperature. Or this unavailable energies म्हणजेच काय? unavailable energy is equals to entropy into temperature. Right? So now this terms entropy is measure the system of thermal energy per unit temperature, that is unavailable energy, or it is expression in terms of joules per degree Kelvin. आता हे आपल्याला joules per degree Kelvin मध्ये सुद्धा याला काय करता येते? We can say that it is the unit of this one, and it is known as the entropy unit, joule per Kelvin. So delta Q reversible, it is the heat absorbed, and T is the temperature. So this entropy change, delta S is equals to S2 minus S1, or sometimes it is called as the integrations of dq reversible upon temperatures. So the isothermal reversible process, this entropy can be defined as delta S is equals to Q reversible upon T. So this is all about the definitions. And this entropy, it is a state functions. Entropy हे काय आहे? State function आहे, because it describes the quantitatively an equilibrium state of the thermodynamic system. So therefore this entropy, it is a state function. हे काय आहे? स्टेट फंक्शन आहे. का बरं स्टेट फंक्शन आहे? बिकॉज हे क्वांटिटेटिव्हली इक्विलिब्रियम स्टेट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम एक्सप्लेन करते, म्हणून हे स्टेट फंक्शन आहे. सो सम इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द एंट्रॉपी. फिजिकल सिग्निफिकन्स, आता याचे फिजिकल सिग्निफिकन्स कुठले कुठले आहे? एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी, दिस इज द फर्स्ट फिजिकल सिग्निफिकन्स.
हे तुम्हाला विचारू शकते, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द एंट्रॉपी. एंट्रॉपीचं पहिलं फिजिकल सिग्निफिकन्स आहे एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ऑल इंटरनल एनर्जी कॅनॉट बी कन्व्हर्टेड इनटू द वर्क. बरोबर, सेकंड लॉ आपल्याला हेच सांगते. सो सम ऑफ द एनर्जी और सम ऑफ द पार्ट ऑफ एनर्जी इट इज used to do the useful work called as available energy. त्याला आपण अवेलेबल एनर्जी म्हणतोय, हे पूर्णच्या पूर्ण यूज होतंय. पण the remaining part of energy which cannot be converted into the useful work, it is called as unavailable energy. त्याला आपण unavailable energy म्हणतो. So entropy is measure of this unavailable energy. एंट्रॉपी आपण कशात मोजतोय तर अनअवेलेबल एनर्जी म्हणतो, जी तिथे आहे रिमेनिंग, which is not used to do the work. So in fact, entropy is regarded as unavailable energy per unit temperature, and therefore we can write entropy is equals to unavailable energy to the temperature. So unavailable energy equals to entropy into temperature. हे इकडे घेतलं तर हे आपल्याला मल्टिप्लाय होईल. So the concept of entropy is provide information regarding the structural changes accompanying a given process. एंट्रॉपी आपल्याला काय सांगते तर काय स्ट्रक्चरल चेंजेस होते. सो दॅट कॅन बी गिवन बाय दी फिजिकल सिग्निफिकन्स एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. दुसरं फिजिकल सिग्निफिकन्स आहे एंट्रॉपी अँड डिसऑर्डर. दुसरं फिजिकल सिग्निफिकन्स एंट्रॉपी आणि डिसऑर्डर. डिसऑर्डर म्हणजे रँडमनेस. ओके, सो द एंट्रॉपी हॅज बीन regarded as measure of disorder or the randomness of the system. एंट्रॉपी आपण काय म्हणतोय की तो रॅन्डमनेस काय करतोय, मेजर करतोय, म्हणजेच डिसऑर्डर मेजर करतो. दस वेन जस्ट अ मिनिट, 2 मिनिटात आपण संपू. दस वेन सिस्टीम गोज फ्रॉम मोर ऑर्डरली टू द लेस ऑर्डर स्टेट, म्हणजे सिस्टीम आता इथे काय आहे, ही ऑरेंज केलेला आहे व्यवस्थित, राईट. सो दिस इज द ऑर्डर, व्यवस्थित अरेंज केलंय हे ऑर्डर, दिस इज ऑर्डर. पण हे असं जर असेल तर दिस इज रॅन्डम, दिस इज डिसऑर्डर, दिस इज डिसऑर्डर. एंट्रॉपी इन्क्रीजेस फ्रॉम दिस ऑर्डर टू डिसऑर्डर. एंट्रॉपी नेहमी इन्क्रीज होते इथून इकडे. ओके, इथून इकडे काय होते, एंट्रॉपी डिक्रीज होते. सो दस वेन द सिस्टीम गोज मोर ऑर्डरली टू लेस ऑर्डर्ड सिस्टीम, इथून इकडे जाणारे म्हणजेच एंट्रॉपी काय होईल, इन्क्रीज होईल. इकडून इकडे येताना एंट्रॉपी डिक्रीज होईल. So it means that there is an increase in randomness, there is the entropy is increases. Randomness, disorderनेस increase होत असेल तर एंट्रॉपी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ओके, आणि ऑर्डर इन्क्रीज होत असेल तर एंट्रॉपी डिक्रीज होते. सो दिस कन्व्हर्सली इफ देर इज अ increasing orderness or the disorderness in a particular change, then देर इज डिक्रीज इन एंट्रॉपी. जर तुमची एंट्रॉपी ही इकडे ऑर्डर इन्क्रीज होत असेल तर एंट्रॉपी डिक्रीज होते. ओके, सो इफ इट इज इन केस ऑफ द सॉलिड चेंजेस टू द लिक्विड, म्हणजे सॉलिडचं जर कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असेल तर काय होतंय, चेंजेस वेपर्स इज रॅन्डमनेस इन्क्रीजेस अँड हेन्स द एंट्रॉपी इन्क्रीजेस. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असेल तर ऑर्डर डिक्रीज होते, म्हणजेच तुमचं डिसऑर्डरनेस इन्क्रीज होते, म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीज होते. सॉलिड पासून लिक्विड होत असेल तर, लिक्विड पासून गॅस होत असेल तर परत याची ऑर्डर आणि याची ऑर्डर काय होते, याच्यापासून हा रॅन्डमनेस मिळतोय, गॅस हा वेगवेगळा असतोय. सो द मॉलिक्युल्स ऑफ दिस वन इट इज रॅन्डमनेस, सो द अगेन एंट्रॉपी इज इन्क्रीजेस. सो एंट्रॉपी फ्रॉम सॉलिड टू लिक्विड इन्क्रीजेस, liquid to gaseous increases, again solid to dielectric gases is entropy is increases, entropy is increases. So entropy is measure of the order or the randomness in the system when gas expand from into the vacuum. So water flows cut off the reservoir, spontaneous change reaction takes place and increase in disorders takes place. So therefore the entropy increases. These are the examples of the entropy. Randomness increases, the entropy increases. Similarly, entropy changes when a substance is heated or cooled. Thus, the increase in entropy implies transition from an order to the less ordered state. जर लेस ऑर्डर स्टेट कडे जर जात असेल चेंज तुमच्या सबस्टन्सचं तर त्यावेळेस सुद्धा एंट्रॉपी इन्क्रीज होते.
And third and the last physical significance, that is the entropy and probability. एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. आपण 3 फिजिकल सिग्नल्स बघतोय. एक पहिला एंट्रॉपी आणि अनअवेलेबल एनर्जी, सेकंड एंट्रॉपी अँड रँडमनेस, अँड थर्ड एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. So this is the third physical significance of the entropy and probability. Now, spontaneous process occurs from less probable state to the more probable state. जी काही स्पॉन्टेनियस प्रोसेस होत असेल तर ते कुठून कुठे जाते, तर लेस प्रोबॅबल स्टेट कडून मोर प्रोबॅबल स्टेट कडे. सो द एंट्रॉपी रिलेटेड टू द थर्मोडायनामिक प्रोबॅबिलिटी बाय द इक्वेशन्स, दॅट इज प्रोबॅबिलिटी शी कसं रिलेटेड करते, तर दॅट इज एंट्रॉपी इज इक्वल टू KLNW. So this is the relations between probability and the entropy. This is your entropy and this is your probability. So K is the Boltzmann constant over here. W is the probability. W is the probability of the system. So in case of ordered arrangement, W is equals to 1. Hence, Ks is equals to K into 0 is equals to 0. म्हणजेच W is equals to 1 असेल तर एंट्रॉपी डिक्रीज होते, ते 0 असते. And that is the entropy of crystalline solids at absolutely 0. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय, जर क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर याची एंट्रॉपी 0 असते. So the orderness of this is the W1. If it is W is equals to 1, then your entropy always 0. याचाच अर्थ असा होतो की the crystalline solid at the absolute 0 entropy at the absolute 0 temperature, so therefore is taken as 0. त्याचं टेम्परेचर कमी असते, त्यामुळे ऑर्डर डिसऑर्डरनेस कमी असतोय, ऑर्डर असते, आणि म्हणून क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव्हिंग एंट्रॉपी इज ऑलवेज 0. एंट्रॉपी इज ऑलवेज 0. सो हे कशामुळे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ अ स्पॉन्टेनियस प्रोसेस ऑकर्स फ्रॉम द less probable state to the more probable state. Less probable state to the more probable state. So these are the 3 physical significance of your entropy. 3 physical significance आपण इथे बघितलेले आहे. Now the unit of entropy is a joule per Kelvin. Joule per Kelvin त्याचं युनिट आहे. So this entropy is the extensive property. Entropy ही extensive property आहे and त्याचं युनिट काय आहे, जूल पर केल्विन. So these are the 3 significance we just understand with the help of this entropy. Now remaining part will continue in the next lectures. Now I am going to stop the class.